आणि आता बातमी कोकणामधून। कोकणातले समुद्र किनारे फुलून गेलेत। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी वाढली आहे। गडकिल्ले, मंदिरं, समुद्र किनाऱ्यांवरती हे पर्यटक आपल्याला दिसून येत आहेत। मालवण समुद्र किनाऱ्यावरून आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पर्यटकांशी संवाद देखील साधलाय। आपण पाहूया। दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी सध्या पर्यटक आहेत ते मालवण किनाऱ्यावर आलेले दिसतात। आपल्या समोर काही पर्यटक आहेत, ते कुठून आले ते पाहू। मला सांगा, सध्या तुम्ही कुठून आला आणि सध्या दिवाळीचा किती दिवसाचा तुमचा प्लॅन आहे? आम्ही ठाण्यावरून आलोय, मुंबईवरून. आणि खूप सुंदर वातावरण आहे इथे आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय। समुद्रकिनारी सगळ्या राईड्स वगैरे आहेत ते करून राहिलो आहेत। मुलांनी खरोखर राईड्सचा खूप आनंद घेतलाय। आणि इथला जो सिंधुदुर्ग किल्ला आहे त्याला भेट दिली का? हो, नाही आणि जाणार आहोत। आज जाणार आहेत आम्ही। कोणत्या कोणत्या राईड केल्या? बनाना राईड आहे, बंपर राईड आहे, जेट स्की आहे। आता मुलं स्कुबाला चाललेत। परिवारात समेत एन्जॉय करताय? हो, परिवारात खूप सुट्टीचा एन्जॉय आनंद. करतोय। म्हणजे जो सगळा क्षीण असतो ना, तो आमचा गेला। अन्य पर्यटक आहेत, मला सांगा इथलं जे मालवणी सी फूड आहे त्याचा आस्वाद घेतलाय का? हो, कालच आम्ही इथे चेक इन केलं आणि काल आम्ही व्हेज व्हेज आधी ट्राय केलं, कारण काल सॅटर्डे होता, दिवाळीचा पहिला दिवस होता, म्हणून व्हेज ट्राय केलं. पण आपले कडवे वाल होते, अतिशय मालवणी पद्धतीने बनवलेले, अतिशय सुंदर टेस्ट. मी सर्व नागरिकांना सांगेल, इथे या. इथले जे फॅसिलिटीज आहे त्या खूप सुंदर बनवलेल्या आहे आणि वातावरण यावेळेला इतकं सुंदर आहे की आपला वातावरण बघूनच आपला थकवा जो आहे तो निघून जाणार तुमचा इथे. निश्चितच पर्यटकांचा जो आनंद आहे तो सध्या त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। मात्र दिवाळीचा सुट्टीचा आनंद हे सध्या पर्यटक इथे घेताना दिसत आहेत आणि एन्जॉय करताना दिसत आहेत। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।